जाफराबाद पोलिसांचे हप्ते घेतानाचे व्हिडिओ व्हायरल. खाकीच्या खाबुगिरीमुळे सर्वसामान्यांचा न्याय धोक्यात. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. जालना जिल्ह्यात एकीकडे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक आणि पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगणारी बाब समोर आली आहे. जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर 2 नंबरचे म्हणजेच अवैध धंदे जोमात सुरू असून या धंद्यावाल्यांकडून पोलीस कर्मचारी हप्ते गोळा करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे जालना पोलीस दलात प्रचंड खळबळ माजली आहे. आरोपी आणि पोलीस एकाच ताटात. मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि ज्यांच्यावर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींसोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. पोलीस चक्क आरोपींच्या गळ्यात हात घालून फिरताना दिसत असून आरोपी आणि पोलीस एकाच ताटात जेवत असल्याचा गंभीर आरोप आता नागरिकांमधून केला जात आहे. सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? रक्षकच जर भक्षकांच्या भूमिकेत वावरत असतील तर सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणसाने न्यायासाठी कोणाकडे जावे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे जाहीर अभय मिळत असल्याने परिसरातील गुन्हेगारी आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू काय कारवाई करणार? या सर्व गंभीर प्रकारानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या भूमिकेकडे लागले आहे. आपल्या कडक आणि शिस्तप्रिय प्रतिमेसाठी ओळखले जाणारे पोलीस अधीक्षक संधू या हप्तेखोर आणि गुन्हेगारांशी हातमिळवणी करणाऱ्या खाकी वर्दीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काय कडक कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्या अशा पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी केदारखेडा आणि जाफराबाद परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.